तर मी बघितलं एवढे तांदळाची थप्पी लागली आहे, इकडं तुपाचे डबे एवढे भरमसाठ आणलेले त्यांनी. तर मी म्हणलं अरे एवढ्याची गरज नाहीये, 2 डबे सुद्धा खूप झाले तुपाचे शिऱ्यासाठी म्हणा, किंवा तांदूळ सुद्धा खूप झाला, एवढा नाही लागणार, माघारी दे म्हणलं. नाही म्हणलं अरे लोक आमचं अख्खं गाव येतं जेवायला असं तसं. आचार्याने म्हणजे त्यांचं फॅमिली हे असं याचं कसं ह्याला हे करायचं, कारण त्याला आई नाही वडील नाही काय नाही, एकटाच तो. मग म्हणलं सगळ्यांना बाजूला कर, मी उभा राहतो इथं, नाही ना चुलते मानपान असं तसं. म्हणलं ठीक आहे चालतंय. मी फक्त ते जिथं त्यांचं कुकिंगचं चालू होतं तिथं मी आपलं उभा राहिलो गंमत बघायला. चुलत्यांनी त्यांच्या काय केलं की भरलं वांग वगैरे, खारं वांग, ते आमटी वगैरे सगळं. तर मी बघितलं की अक्षरशः चुलतं लहान बघत नाही मोठा बघत नाही. तिथल्या पोरांना सांगितलं तुम्हाला नंतर उन्हाळ्याचे दिवस तुम्हाला गाडीगार चारतो, वाडा नुसतं वाडा, म्हणजे नुकसान होऊ दे ह्याचं. पहिल्याच पंक्तीला एवढं 2-3 पाट्या वांग आमटी सगळं टाकून दिलेलं बघितलं मी. पुष्ट माझी सटकली. म्हणलं कुणी तुम्ही असाल, मंत्री संत्री आमदार विमदार, इथं जर दिसला तर जळकं लाकडू मी घेऊन उभा राहीन म्हणलं. अख्खं केटरिंग मी सांभाळतो म्हणलं. आचार्य पण म्हणलं सांभाळा, काय प्रॉब्लेम नाही. बायकांना म्हणलं तुमचं किती 200-250 ठरले तर मी तुम्हाला 500-500 देतो. मला फक्त चपात्या लाटू लागा. बाकीच्या फोडणे बिणे टाकून सगळं करून जिथं सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चालणार होतं, 1ला सुरू झालं आणि 4ला संपवलं मी. 5,000 लोक उठून जेवण पण गेले. आणि त्यात मध्ये काय झालं, तांदळाची पोती वाचली, तुपाचे डबे वाचले, गुळाचा ढेपा वाचले, साखरेचं पोतं वाचलं. म्हणजे असं नाही मला तरी 6 ते 7 लाखाचं त्याचं पेमेंट त्याला रिटर्न आलं लोकांना. म्हणजे कितीतरी केटरर्सच वाया घालवतात. सर होतं ना टाकायचं. आजकाल लोकांचं कसं असतं की काही न करता मिळवण्याच्या मागं असतात ते.